नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब डिस्कशन. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणसाठी ही भरती असणार आहे. NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरती असणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू सिलेक्शन असणार आहे. ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो, तो कशा पद्धतीने भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पदाबद्दल बोलायला गेलं तर वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पद असणार आहे मित्रांनो. ओके, इथं MS MD वाली इथं अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार 50 पदांसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. इंस्टाग्राम फेसबुक आयडीला पण फॉलो करायचं मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे जसं की तुम्हाला सांगितलं मी आता. एक मिनिट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणकरता ही भरती असणारी राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM तर्फे ही भरती असणार मित्रांनो. त्याच्यामध्ये जी भरती असणार मित्रांनो आपल्याला 15वा वित्त आयोग अंतर्गत चिकित्सालय पॉलिक्लिनिक अंतर्गत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नेमणूक थेट मुलाखत इंटरव्ह्यू सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. ओके, जाहिरात 2025 साठी निघालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग 15 वित्त आयोग अंतर्गत चिकित्सालय पॉलिक्लिनिकसाठी स्पेशलिस्ट डॉक्टर्स तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नेमणूक करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग 15व्या वित्त आयोगाला सन 31 मार्च 2026 पर्यंत मंजुरी प्राप्त झालेली आहे मित्रांनो. इथं सांगण्यात आलेलं आहे. असून आपल्याला इथं चिकित्सालय पॉलिक्लिनिक मंजूर झालेली आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे पदनिहान अर्हता धारण करीत असल्यास सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग येथे सादर करावेत. तर अर्ज सादर कुठं करायचा आपल्याला? कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये सादर करायची आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो चिकित्सालय पॉलिक्लिनिक स्पेशलिस्ट डॉक्टर वैद्यकीय अधिकारी या पदाचा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा सदर पदांचा बिंदू नामावली लागू नाही मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये 15व्या वित्त आयोगाअंतर्गत चिकित्सालय पॉलिक्लिनिक करिता मोबदला तत्वावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी स्पेशलिस्ट डॉक्टर भरणे. ओके, याच्यामध्ये आपल्याला स्पेशलिस्ट डॉक्टर कोणकोणते असणार आहेत, किती पोस्ट असणार, त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, टोटल आपल्याला व्हिजिट किती असणार आहे पर इयरमध्ये, आणि इथं आपल्याला पगार किती असणार आहे इन्सेंटिव्हमध्ये. ओके, इस तरह याच्यामध्ये आपण बघू. आता सगळ्यात आधी फिजिशियन्स मेडिसिनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 7 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळेल. 7 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला MD मेडिसिन DNB वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपल्याला खालची पोस्ट बघूया आपण आता. याच्यामध्ये असणार आहे ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनोलॉजिस्टसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये 6 पदं असणार आहे. MD वाले पण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये 6 पदं असणार आहेत. त्याच्यात MD MS आणि गायनोलॉजिस्ट वाले इथं अप्लाय करू DNB मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वॅकन्सी असणार आहे. आपल्याला पेडियाट्रिक्ससाठी वॅकन्सी असणार आहे. पेडियाट्रिक्ससाठी त्याच्यामध्ये 7 वॅकन्सी MD पेडियाट्रिक्स वाले इथं अप्लाय करू शकता DNB वाले. ओके, त्याच्यानंतर 4 नंबरची जी वॅकन्सी असणार आहे आपल्याला याच्यामध्ये डेमॅटोलॉजीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. लॉजिस्टसाठी 7 वॅकन्सी. याच्यामध्ये MS आणि केमिस्ट्रीवाली इथं कोणतं पद आहे? 4 नंबरचं पद ऑर्थो ऑप्थोमॉलॉजिस्टसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ऑप्थोलॉजिस्टसाठी इथं 7 वॅकन्सी असणार आहे. MS ऑप्थोलॉजिस्टवाली इथं अप्लाय करू ऑप्थोलॉजिस्टवाले. ओके, त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला हे सांगायचं राहिलं, पहिलं दुसरं तिसरं पदसाठी इथं 50 व्हिजिट असणार आहे आपल्याला पर इयरमध्ये. पर व्हिजिट आपल्याला जे इयरली वीकसाठी मिळणार आहे आपल्याला पर वीक्समध्ये आपल्याला 2,000 रुपये पर मंथ आणि पर व्हिजिटसाठी 100 रुपये पर क्लायंट असणार आहे मित्रांनो. ओके, मॅक्झिमम आपण 5,000 रुपये आपल्याला इथं मिळणार आहे, म्हणजे तुझ्या प्रकारे. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर इथं 4 नंबरचं पद आहे आपलं ऑप्थोमॉलॉजिस्टसाठी मित्रांनो. याच्यामध्ये 7 वॅकन्सी असणार. MS ऑप्थोलॉजिस्ट DOMS वाले अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये आता डेमोस्टोलॉजिकसाठी वॅकन्सी असणार आहे. 7 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये MD स्किन DVV वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं
सायक्रॅटिक्ससाठी वॅकन्सी असणार आहे. सायक्रॅटिक्समध्ये 8 पद असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये सायक्रॅटिक्स MD DNB वाले अप्लाय करू शकता आणि ENT स्पेशलिस्टसाठी मित्रांनो इथं वॅकन्सी असणार आहे 8 वॅकन्सी. MS ENT स्पेशलिस्टवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो जे 4, 5, 6 नंबरचं पद त्याच्यात 26 व्हिजिट आपल्याला असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एव्हरी वीक्स आपल्याला व्हिजिट मिळणार आहे. आपल्याला ₹2000 पेड असणार आहे आणि त्याच्यामध्ये ₹100 पर पेशंट असणार आहे मित्रांनो चेक करायचे. याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम ₹5000 मिळू शकतात मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 50-50 आपल्याला पेशंट इथं भेटू शकतात मित्रांनो आपल्याला. ENT स्पेशलिस्टमध्ये इथं 25 व्हिजिट असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये अशा प्रकारे याच्यामध्ये. ओके. आणि याच्यात टोटल वॅकन्सी असणार, टोटल 50 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो अशा पद्धतीने. आता खाली जाऊया आपण. सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण आता सर्वसाधारण सूचना बघून घेऊया. आता याच्यात जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने द्यावेत. अर्ज आपल्याला प्रत्यक्ष पद्धतीने इथं आपल्या हाताने भरून द्यायचे मित्रांनो. ओके. सोबतच्या नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज आणि खालील कागदपत्रासह उमेदवारांनी थेट मुलाखतमध्ये आपल्याला स्वखर्चाने उपस्थितीत राहायचं आहे मित्रांनो. ओके. आपल्या स्वतः जायचं, स्वतः इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंट सबमिट करायचे इंटरव्ह्यू प्लीज पण. ओके. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक पदाकरता तुम्हाला भरायचे असेल फॉर्म स्वतंत्र अर्ज करावे लागणार. उपरोक्त पदाकरता इंटरव्ह्यू घेण्यात येईल मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर 15 वित्त आयोगाअंतर्गत 8 आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील मित्रांनो. ओके. तर कागदपत्रे कोणती असणार? शैक्षणिक कागदपत्रे सर्व पदांकरता उमेदवारांना अर्ज सादर करताना लागणार आहे मित्रांनो. ओके. प्रथम विविध नमुन्यातील अर्ज. पहिला आपला अर्ज फॉर्म असणार आहे. दुसरा असणार आहे 10वी गुणपत्रक आपल्याला लागणार आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशीट लागणार सगळे. MSCID सर्टिफिकेशन, अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणी तसेच न्यूनीकरण प्रमाणपत्र. ओके. त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्याच्यानंतर फोटो ID, मतदान कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी, जन्म तारखेचा दाखला आणि मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे, मूळ कागदपत्र, सत्यप्रत, साक्षांकित प्रत. मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आपले साक्षांकित प्रत म्हणजे आपल्याला झेरॉक्स कॉपी, त्याच्यामध्ये आपली सिग्नेचर खाली. ओके. सेल्फ अटेस्टेड. ओके. कोणत्याही सबपीवर मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरले जाणार नाही. तर लिहिलेले पण आहे मूळ कागदपत्रांशिवाय तुम्हाला इथं पात्र ठरणार तुम्ही. ओके. तुम्हाला घेतलं पण जाणार नाही. मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रापैकी कोणते कागदपत्र खोटे चुकीचे आढळल्यास आपल्याला उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. त्याच्यामध्ये मित्रांनो अर्ज दाखल करण्यास मुलाखतीस उपस्थिती राहण्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्रवास भाडे अथवा भत्ता दिला राहणार नाही. लक्षात घ्या. स्वखर्चाने जायचे आपल्याला याच्यात पण. चिकित्सालय पॉलिक्लिनिकसाठी अंतर्गत स्पेशलिस्ट डॉक्टर, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाकरता दिलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील मित्रांनो. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची मर्यादा 70 वर्षापर्यंत एवढी असून वय 60 वर्षावरील सर्व तज्ज्ञ डॉक्टर, सर्जनिक, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन मार्फत सादर करावेत मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला 70 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये त्यांचं म्हणणे पण 60 वर्ष तुमचं कधी वय असेल तर तुम्हाला इथं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेशन लागणार आहे मित्रांनो सिव्हिल सर्जन करून. ओके. 10 नंबरला लिहिले तज्ज्ञ डॉक्टरची जबाबदारी खालीलप्रमाणे आहे. निश्चित वेळापत्रकानुसार OPD मध्ये उपस्थित राहावे. OPD वेळ निश्चित तारखेला 4 तासांची असेल मित्रांनो. त्यानंतर तपासलेल्या सर्व प्रकारचे पेशंटचे रेकॉर्ड तज्ज्ञांनी ठेवले पाहिजेत आणि HWCच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे मित्रांनो सांगितलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो HWC कडील उपलब्ध औषधीमधून औषधे लिहून द्यावीत आणि खाजगी मेडिकल स्टोअरमधून औषधी लिहून दिली जाऊ नयेत मित्रांनो. आपल्याला इथं जी मेडिसिन आहेत आपल्याला त्यांच्याकडूनच भेटणार आहे. OPD UPHC त्यानंतर UCSC कडून आवश्यक तपशील सल्ला द्यावा. रुग्णांचे समुपदेशन आणि पाठपुरावा करावा लागेल मित्रांनो. रुग्णांना आवश्यकतेनुसार सरकारी सुविधांकडे आपल्याला जायचे. MJPJ आणि त्याच्यानंतर MJPJ पॅनलच्या आपल्याला सुविधाकडे पाठवावे मित्रांनो. म्हणजे आपल्याला सुविधा असतात मित्रांनो महात्मा गांधी आरोग्य सेवाचं आणि नरेंद्र मोदीकडून आपल्याला जे मिळतं ते 2 असतात ते कोणते तरी अजून. ओके.
रुग्णांची गैरसोय टाळण्याची डॉक्टर पॉलिक्लिनिक ओपीडीसाठी ठरलेल्या तारखेच्या आणि वेळेस उपलब्ध असणे आवश्यक आहे. तज्ञांची रुग्णालयांना त्यांच्या खाजगी रुग्णालयात बोलवू नये. आपल्याला जे खाजगी रुग्णालयात बोलायचं नाही त्यांच्यावाला इथे सरकारी आपल्याला भेटायचं आहे ज्यांचं असणार आहे ओके. सदरूपणे NUMH प्रकल्पाअंतर्गत व्हिजिटसाठी बेसेस असल्यामुळे आपल्याला त्यांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापनेशी कुठलाही संबंध राहणार नाही. तसेच निवड उमेदवारास कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदाचा हक्क सांगणे व कोणत्याही प्रकारची न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार नाही. मित्रांनो लक्षात द्यायचे, उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची राजकीय दबाव आणल्यास अपात्र ठरल्यातील. मित्रांनो लक्षात द्यायचे आहे, हे जी पदे 15 वित्त आयोगाअंतर्गत पदाकरिता केवळ शासकीय निमशासकीय संस्थेमधून ग्राह्य धरण्यात येईल. मित्रांनो ओके. चिकित्सालय पॉलिक्लिनिक स्पेशलिस्ट डॉक्टर वैद्यकीय तज्ज्ञ पदांचा मार्गदर्शन सूचनांचा सदर आपल्याला पदांचा बिंदू नामावली लागू राहणार नाही. पदविका नुसार मेरिट लिस्ट नुसार आपल्याला उमेदवाराची निवड केली जाईल. म्हणजे तुझी मेरिट लिस्ट लागणार मित्रांनो इंटरव्ह्यू बेस जे पण असणार ते त्याच्यामध्ये पदविकानुसार आणि इंटरव्ह्यू बेसनुसार निवड झालेल्या उमेदवारांना NUHM यांच्या मार्गदर्शन सूचनांवर नियुक्त आदेश देण्यात येईल. मित्रांनो ओके. NUHM सर्व नियम नियुक्त झालेल्या उमेदवारांना लागू राहतील. ओके. सदर जाहिरातीत आपल्या रिक्त पदे भरेपर्यंत दर महिन्याला प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी सुट्टीचे दिवस वगळून आयुक्त यांचे दालन थेट मुलाखत घेता येतं. ओके. कल्याण डोंबिवली आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका दालनात भेट द्यायची, मुलाखत द्यायची. ओके. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक असणार आहे आपल्याला 24/4/2025 पर्यंत असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला 9:30 ते 10:30 पर्यंत सादर करायचे. सदर जाहिरातीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका नोटीस बोर्डावर आपल्याला लावण्यात येईल. याची वेबसाईट दिलेली आहे www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला चेक करून घ्यायची. ओके. भरती प्रक्रियेची काही माहिती वगैरे प्रसिद्ध करण्यात येईल. थेट मुलाखत ठिकाण असणारे आचार्य अत्रे रंगमंदिर इंटरव्ह्यू बेसचे ठिकाण बघून घ्या मित्रांनो. आचार्य अत्रे रंगमंदिर सुभाष मैदानाजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम इथं असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने. याच्यामध्ये कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कल्याणसाठी NUMH 15 फायनान्ससाठी मित्रांनो 2024-25 स्पेशलिस्ट रिक्वायरमेंट ॲप्लिकेशन फॉर्म सगळ्यात तिथं आपल्याला फोटो लावायचा आपला. त्यानंतर नेम ऑफ द पोस्टसाठी कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरतो ते भरायचं. नेम आपलं नाव टाकायचं पूर्ण, फादर नेम हजबंड नेम आपल्याला टाकायचं आहे महिला असेल तर, डेट ऑफ बर्थ डेट मंथ आणि इयर टाकायचं आहे, ब्लड ग्रुप टाकायचं, जेंडर टाकायचं आहे, मॅरिड स्टेटस टाकायचं आहे, एज टाकायची आपली इथं पूर्ण, मॅरिड स्टेटस आपल्याला टाकायचं आहे. याच्यात मटेरियल स्टेटस सॉरी ओके मटेरियल स्टेटस तिथं पण टाकायचं आहे. ओके. एम्प्लॉयमेंट एस ऑर नो आपल्या सिलेक्ट टाकायची आहे. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लिहायचं आहे आपलं. MMMC रजिस्ट्रेशन नंबर व्हॅलिड डेट आपल्या इथं ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल आणि नेम डिस्ट्रिक्ट आपल्याला टाकायचं पिनकोडसह. ॲड्रेस स्टेट पिनकोड कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस कंपल्सरी असणार आहे. अकॅडमिक आपल्याला जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्याचं लिहायचं इथं. कुठपर्यंत कुठं काम केले, डिग्री वगैरे कुठून घेतली, युनिव्हर्सिटी कोणती, स्पेशलिस्ट सब्जेक्ट कोणता, टोटल मार्क्स किती, पर्सेंटेज किती. ओके. त्यानंतर इथपर्यंत आपण त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स टाकायचा आपल्याला. याच्यामध्ये वर्क कुठपर्यंत काम केलेले, कोणत्या ऑर्गनायझेशन डेस्टिनेशन काय होती आणि त्याच्याबद्दल माहिती लिहायची. ओके. टोटल एक्सपिरियन्स किती वर्षाचा ते लिहायचा आहे आणि आपल्याला किती वर्ष एक्सपिरियन्स आमकडे काही पोस्टबद्दल लिहायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती वगैरे भरायचे. प्रेफरन्स प्लेस नंबर टाकायचा, पोस्टिंग प्लेस टाकायचे आपले 1, 2, 3 जे टाकायचं असेल. डिक्लेरेशन वाचायचं आहे, नेम आपलं नाव प्लेस अँड डेट टाकायची, सिग्नेचर करायची. ओके. त्यानंतर आपल्याला ऑफिससाठी असणार आहे, ऑफिस रिमार्क वगैरे ते करून घेतणार आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो. आपल्याला इंटरव्ह्यूचं ठिकाण वगैरे दिलेलं आहे. थेट मुलाखत आपला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. 24/4/28 अर्ज सादर 24/4/2025 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहे. तिथे जाऊन 9:30 ते 10:30च्या दरम्यान. ओके. सकाळचे 9 ते 10:30 पर्यंत. ओके. वेबसाईटवरची लिंक वगैरे देऊन देईल. याची PDF ची फाईल लिंक आपण टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला मिळून देईल. तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे आणि याची वेबसाईट लिंक पण देऊन देईल जेणेकरून तुम्हाला तिथं अपडेट वगैरे येण्यासाठी. ओके. आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. सगळ्यात आधी जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो. जे पण आपले MD वगैरे मित्र वगैरे असे MS वगैरे त्यांना इथं चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. ओके. काही शंका वगैरे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला कधीही मेसेज करा. तुमच्यासाठी कधी पण मी रिप्लाय देतो मित्रांनो. ओके.
आणि हा Instagram आयडी, Facebookला पण इथं फॉलो करून ठेवा. तिथं ओपन केलेली आपण नवीन आयडी आपली. तिथं पण आपल्याला फॉलो, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके. Instagram, Facebookला पण ओके. आणि Telegram चॅनल, WhatsAppला जॉइन व्हायला विसरू नका. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून जाऊन जॉइन होऊन जायचं आहे. आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपडेट घेऊनच असतो मित्रांनो. अशाच जॉब अपडेटसाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.